शिवसेना जिंदाबाद, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, क्रांती बिरसा मुंडा यांचा जय हो। शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। कुंदनभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गावित साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलंय। विविध पक्षांची मोर्चे बांधणी सुरू आणि शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातील सामना रंगात आला, तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही एकत्र येत निवडणूक रणशिंग फुंकला आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ कासा येथे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी आमदार राजेंद्र गावित, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, माजी आमदार अमित गोडा तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यालय उद्घाटनानंतर झालेल्या बैठकीत आगामी नगर परिषद, नगरपंचायत तसेच आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी धोरणात्मक तयारीची सुरुवात करण्यात आली। मात्र या बैठकीत भाजपवर अनपेक्षितरित्या टीकेची झोड उठली, ज्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरण अधिकच रोचक बनली आहे। बैठकीत काही नेत्यांनी स्पष्ट केलं की विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटच्या सहकार्यामुळेच भाजपला लाभ झाला होता, पण सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष वेगळ्या पद्धतीने वागत असल्याने नाराजी वाढत आहे। या वक्तव्यांमुळे शिवसेना गोटातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर आली आहे। जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी स्पष्ट इशारा दिला, शिवसेनेला कमजोर समजू नका। आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना आपली धडाडी दाखवून देईल। तर आमदार राजेंद्र गावित आणि अन्य नेत्यांनी विश्वास व्यक्त केला की नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्वच स्तरांवर शिवसेना आघाडीवर राहील। जिल्ह्यातील राजकीय समीकरण आता नव्या वळणावर। शिवसेना आणि भाजप यांच्यातील तणाव वाढतोय, तर महाविकास आघाडीने आपली रणनीती अधिक घट्ट केली आहे। नगर परिषदांच्या रणांगणात कोण बाजी मारणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पालघर वृत्त चॅनलला सबस्क्राईब करा। जाहिरातीसाठी 877 987 0863 या नंबरवर संपर्क साधा।